मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले तेंडली सुकट मसाला। तर त्याच्यासाठी मी आधी मिरच्या, कोथिंबीर आणि थोडे 4 कोकम घेतले आणि 2 बटाटे घेतले आणि अशा प्रकारे तेंडली सुकट घेतले। आणि जे मोठे असतील तर त्याचे डोकं काढा आणि छोटे असेल तर त्याचं डोकं नाही काढलं तरी चालतं। आणि अशा प्रकारे मी चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेतलं होतं। तर आधी एका पॅनमध्ये मी पॅन ठेवलं होतं, त्याला मी त्याच्यामध्ये टाकून तेंडली सुकट मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि त्याला मी जोपर्यंत त्याला डाग येत नाही, म्हणजे असं आपण कसं असं फ्राय करतो तशा प्रकारे डाग येत नाही तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्या। तेल वगैरे काय नका, नॉर्मल असंच टाकून त्याला थोडंसं फ्राय करून घ्या। आणि त्याच्यानंतरला मी 1 चम्मच तेल टाकते पॅनमध्ये आणि नंतरला त्याच्यामध्ये जो चॉप करून घेतलेला मी कांदा आणि टोमॅटो टाकून घेते। ते टाकून झाल्यानंतर त्याला मी थोडंसं नरम होईपर्यंत वाफेवर ठेवणार आहे। आणि ते वाफेवर ठेवून त्याला शिजवून घेणार आहे कांदा आणि टोमॅटोला। कांदा टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही, मग 2 मिनिटं मी त्याला वाफेवर ठेवते। मग नंतरला त्याच्यामध्ये जी 2 मिरच्या घेतल्या होत्या त्या मी टाकून घेते आणि 2 मिनिटं त्याला पुन्हा वाफेवर ठेवून देते। मग अशा प्रकारे मी माझा कांदा आणि टोमॅटो शिजून घेतला, नॉर्मल जास्त नाही। आणि जे मी भाजून घेतले होते ना सुकट, म्हणजे तेंडली सुकट, ते मी 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतले। आणि जास्त चोवू नका कारण की त्याची चव पूर्ण निघून जाईल। मग अशा प्रकारे मी ते धुवून घेतले आणि ते बाजूला ठेवले। आणि नंतरला जे कांदा आणि टोमॅटो माझा शिजून झाला तर त्याच्यामध्ये मी आधी जे 2 बटाटे घेतले होते ते टाकले आणि बटाटे टाकले आणि नंतरला थोडंसं मीठ टाका, म्हणजे बटाटे आपले लवकर शिजतात। आणि मग त्याच्यानंतरला मी तिखट मसाला टाकला, धना पावडर टाकला, गरम मसाला टाकला आणि अर्धा चम्मच हळद टाकली। तर अशा प्रकारे सुके मसाले टाकून मी त्याला थोडंसं हलवून घेतलं। हलवून झाल्यानंतरला थोडंसंच पाणी टाका कारण की आपल्या पॅनला लागू नये म्हणून। तर ते थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा ते बटाट्यांना शिजून घेतलं आणि थोडंसं 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि पुन्हा त्याला हलवलं आणि वाफेवर शिजवून घेतलं। आणि मग नंतरला माझ्या लक्षात नव्हतं मी मीठ टाकलं नाही म्हणून माझे बटाटे शिजत नाही आहेत। मग नंतरला मी त्याच्यात मीठ टाकलं, मीठ टाकून घेतलं। जेवढं चवीला पाहिजे तेवढंच टाका, जास्त नका टाकू कारण की ते खारट असतात तेंडली सुकट पण। आणि मग नंतरला त्याच्यामध्ये मी कोकम टाकले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तेंडली सुकट आपण भाजून घेतलेले ते मी त्याच्यात टाकलं आणि थोडंसं 2 ते 3 मिनिटं त्याला शिजून दिलं। आणि अशा प्रकारे माझी तेंडली सुकट तयार आहे। बघा तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी। आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।